ग्लायकोसेट आणि गोलची फवारणी केली. भात पीक वापल्यानंतर भात पीक नंतर पीक झाला, पिकानंतर आपण कापणी झाली. आता कापणी झाल्यानंतर इथं आता आपण का करतो, थोडीशी वाराण्याची वाट पाहतो. वाराणी यायची म्हणजे कसं, अजूनही आपला पाऊस उशिरापर्यंत पडला, जास्त काळ पाऊस पडल्यामुळे आपला अजूनही वल तुटला नाही. आता इथं एक 8 दिवसात वल तुटतं. हे 8 दिवसात वल तुटला तर डायरेक्ट आपण इथं गहू किंवा हरभरा किंवा मका डायरेक्ट आपण कुठं पेरू. आता मका पेरायचं राहिलं टोकन यंत्रानं इथं ह्याच लाईनीला पकडून इकडे पेरत जाऊ. इथं 1 तास, इथं 1 तास. हे बुचके तसेच ठेवायचे. मका टोकननी झाली का 48 तासाच्या आत, 48 तासाच्या आत ग्लायकोसेट आणि गोलची फवारणी करतो. म्हणजे काय होते, हे जे हिरवं आहे, धान हिरवं, हे बी मरते, हे तणही मरते. तो यंत्र गडल का असा? हो, बिना व्हायचा टोकन होईल का म्हणताय? 100% टोकन. उद्देश असा होय, फक्त वाराणी आली पाहिजे. वाराणी आली पाहिजे, टोकन यंत्र वाहते. दबला पाहिजे. टोकन यंत्रानं दबते ना आरामशीर दबते. आपण आता पालक पेरून दाखवू तुम्हाला. इथं वाराणी आल्यानंतर पाहतो, हे जेवढी वाराणी आली तेवढं भुसभुस होते. आपण समोर जाऊ, वाराणी याच्यावर टोकन चालन ना जी आता चालते.